टॉकटाईममध्ये तुमचं स्वागत. आज आपण चर्चा करतोय बायपास करताना या विषयावर आणि आपल्याला वसंत उपाध्ये प्रश्न विचारतायत कोल्हापूरहून. विचारा. हॅलो. हा, विचारा प्रश्न. मी सोलापूरहून विजय उपाध्ये बोलतोय. बरोबर. डॉक्टर साहेब, 2002 ला समजा माझा बायपास झालेला आहे आणि आम्ही व्यायाम वगैरे व्यवस्थित करतो, खानपान बरोबर आहे, फिरायला बरोबर आहे, चेकअप बरोबर आहे, तर परत काही किती वर्षांना बायपास करायची गरज पडते का? आता कसं आहे की बायपास का करावा लागला, हा तुम्हाला दोष कशामुळे तयार झाला हे पहिला जाणून घेणं जरुरी आहे. म्हणजे काय आहे की हा तुमचा फॅमिलियल डिसीजमुळे झालेला आहे की तुम्हाला डाएटमुळे झालेला आहे की तुम्हाला लॅक ऑफ एक्सरसाइज किंवा ओबेसिटी किंवा स्थूलता किंवा कोलेस्ट्रॉल जास्त, हायपर कोलेस्ट्रेमिया किंवा अशा काही गोष्टी होत्या की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्ट्रेसमुळे झालेला आहे. हे कशामुळे झालेलं आहे हे बघणं जरुरी आहे. आणि तो जर पॉईंट जर तुम्ही जर कंट्रोलमध्ये ठेवला असेल तर साधारणतः तुम्ही हा बरेच काळ कंट्रोल करू शकता. एक दुसरं म्हणजे काय आहे, जर समजा तुम्ही कंट्रोल केल्यानंतर काय तर हे काही महिन्यापासून काही वर्षापर्यंत कधी होऊ शकतं. मग जर तुम्ही काही कंट्रोल केलं नाही, म्हणजे चेंज ऑफ लाईफस्टाईल आम्ही जे म्हणतो, हे जर काही केलं नाही तर ते काही महिन्यापासून काही वर्षापर्यंत कधी होऊ शकतो. आपल्याला शंकर कुलकर्णी प्रश्न विचारतात पुण्याहून. प्रश्न विचारा. हॅलो. हा शंकर, प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मी पुण्याहून बोलतोय. मला 3 वर्षापूर्वी एंजिओग्राफी झाली होती मला त्रास व्हायला म्हणून. बर. तर त्याच्यामध्ये 90 आणि 80 आणि 70% असे 3 ब्लॉकेज निघाले होते. बरोबर. त्यानंतर मी किलेशन थेरपीची ट्रीटमेंट घेतली. बर. किलेशन थेरपी घेतल्यानंतर मला बरं वाटायला लागलं. पण गेले महिना झालं मला जेवल्यानंतर म्हणजे अर्धा तास 1 तास झाल्यानंतर सुद्धा चालताना खूप त्रास होतो. थांबावं लागतं. थांबलं की बरं वाटतं मला. 2 मिनिटं थांबतो, पुन्हा चालतो, पुन्हा 2 मिनिटं थांबतो, असं व्हायला लागलं. हे नवीन डेव्हलपमेंट कशामुळे झाली? आता सांगायचं म्हणजे ही नवीन डेव्हलपमेंट नाही आहे. हे पूर्वी जे चालत होते जरा दूरवर चालत होते, आता तेच कमी चालल्यावर पण त्यांना त्रास होतो. आता आम्ही कुठलाही डिसीज जेव्हा आपण सांगतो, कुठलाही म्हणजे जे तो कॅन्सर असेल किंवा हार्टचा असेल किंवा कुठलाही डिसीज हा आम्ही क्युअर झाला किंवा किती कंट्रोलमध्ये आला हे आम्ही 5 इयर्स सर्वायवल किंवा 5 इयर्स 10 इयर्स सर्वायवल असं ह्याच्यावर आम्ही सांगत असतो. तसं हे कार्डियक डिसीजमध्ये पण 5 इयर्स सर्वायवल आपण का करावं हे लवकर, कारण 5 इयर्स सर्वायवल अशा सिरियस डिसीजमध्ये ओन्ली 20 to 30% असतं 5 इयर्स सर्वायवल. अशा एवढ्या सिरियस 80-90% जेव्हा सगळे ब्लॉक असतात. मग हे 20 ते 30% हे असणार आहेत मिस्टर कुलकर्णी, की जे त्यांनी जर चिलेशन घेतलं असतं किंवा पाणी घेतलं असतं, तंबाखू काही घेतलं असतं तरी ते तसंच राहिलं असतं व्यवस्थित. तसं हळूहळू त्याचं प्रोग्रेशन झालं असतं किंवा त्यांना त्रास झाला नसता. जर ते हे 70% जर बसणार असते तर ह्यांनी चिलेशन घेतलं असतं तर ह्यांना फायदा झाला नसता किंवा काही असं जे इतके दिवस त्यांनी काढले असं नाही. तर ह्यांना माझा सल्ला असा राहील की लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टला दाखवा. तुमची अँजिओग्राफी पुन्हा करावी लागेल कारण किती आणखीन ब्लॉक झालेले आहेत किंवा काय झाले ते बघणं जरुरी आहे. आणि तुमच्या आता हृदयाच्या स्नायूंना जे रक्त जेवढं पुरत होतं ते आता जेवढं पुरवठा होतोय तो पुरत नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर अँजिओग्राफी करून काहीतरी निर्णय तुम्हाला घेतला पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला नवीन बारसे प्रश्न विचारतात मनमाडहून. नवीन. हॅलो. हा नवीन. हा हॅलो मॅडम, मी मनमाडवरनं बोलतोय. हा हा. प्रश्न माझा असा आहे की माझी 6/10/2006 ला पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी झाली आणि एंजिओप्लास्टी झाल्यानंतर माझं ज्या वेळेला वजन होतं 86 किलो. आज मी 22 किलो वजन रिड्यूस केलेलं आहे. सर्व फिट आहे. आणखी कुठली काळजी मी घेतली पाहिजे एंजिओप्लास्टीच्या संदर्भात? मला थोडंसं जरा सरांकडून माहिती पाहिजे. बरं, तुमचं वय पण सांगा प्लीज. माझं वय 37 वर्ष आहे. बरं. तुम्हाला आता मी ABCDE हा मी नवीन एक फॉर्म्युला तयार केला. त्याचा तुम्ही फॉलो करणं जरुरी आहे. ए म्हणजे ॲस्पिरिन तुम्ही घेणं जरुरी आहे. बीटा ब्लॉकर्स म्हणजे हे कशासाठी तर तुमचं हृदयाचं स्पंदन आहे त्यांचा रेट कमी करतं आणि हृदयाची जी जरुरी आहे रक्तपुरवठा ती कमी करतं. सी म्हणजे कंट्रोल. मी एक नवीन टर्मिनॉलॉजी कंट्रोल ऑफ एव्हरीथिंग म्हणजे काय ह्याचं डायबिटीस असेल किंवा तुमचं टोबॅको च्युईंग असेल किंवा ह्या सगळं स्मोकिंग असेल हे सगळं ते कंट्रोल करायचं. डायबिटीस जर असेल तर तुम्ही डायबिटीस कमी करा, कंट्रोलमध्ये ठेवा. कारण जर कंट्रोलमध्ये ठेवलं नाही तर तुम्हाला लवकर ब्लॉक्स होतील किंवा आधीचं जी झाली आहे तेही ब्लॉक होईल. म्हणजे एक्सरसाइज चालू ठेवा.
जे करता हे अत्यंत उत्तम आहे ते चालू ठेवा. आणि सगळ्यात एम, मी सगळ्यात त्याच्यानंतर एकदम डायरेक्ट एम ठेवलेला आहे. एम म्हणजे मेडिटेशन ठेवा की तुम्ही कुठलाही तुम्हाला कशाचाही आजूबाजूच्या याचा काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर, लोभ या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होता कामा नये. म्हणजे त्याच्यात, कारण प्रत्येक गोष्टीचा त्रास जर झाला तर तुमचा हृदयाची स्पंदनं वाढतील आणि त्याच्या पुन्हा त्रास तुम्हाला होईल. कारण त्या प्रत्येक ह्या गोष्टीत आमचे कॅटेकोलमाइन्स नावाचा एक स्त्राव होतो की ज्याच्यामुळे हार्ट बीट वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढतं. जसं टेन्शन आलं किंवा काय झालं तर असं धडधड वाढते आणि हे इथे असं काहीतरी चालू होतं आणि धडधड वाढते. म्हणजे ते त्याच्यामुळे होतं. ते ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी पूर्णपणे केलं तर एवढे काही करायची गरज नाही. वेळच्या वेळी औषधं घ्या मात्र. बरं, आपल्याला सिद्धी जाधव प्रश्न विचारतात मुंबईहून. सिद्धी, हॅलो. हा, हॅलो, माझा प्रश्न असा आहे, मी भरपूर चालली ना तर मला भरपूर त्रास होतो, मी दम लागतो, तर त्याच्यासाठी उपाय काय? बर, तुम्हाला आधी असा काही त्रास झाला होता का? नाही, मला असं मी दम लागतो, तर डॉक्टर काय बोलले एंजिओग्राफी करा. बरं, तर ती काय मी केली नाही, औषधं चालू आहेत. तुमचं वजन किती आहे? माझं वजन आहे 68. आणि उंची? उंची 5'3". 5'3", 68. म्हणजे अगदी स्थूलता नाही आहे. तरी पण असं आहे की धाप लागायची 2 प्रकारची कारणं असतात. एक म्हणजे हृदयाच्यामुळे लागणारी धाप किंवा फुफ्फुसामुळे लागणारी धाप जी लागते ती. तर ह्याच्यावर तुमचं सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करणं जरुरी आहे. कारण जर एवढी धाप लागते हे नॉर्मल तर नक्कीच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं अत्यंत जरुरी आहे. हृदयासाठी ECG, इको आणि एन्जिओग्राफी हे, जर तुम्हाला धाप जर जास्त असेल तर स्ट्रेस टेस्टला जाऊ नका, डायरेक्ट एन्जिओग्राफीला जा, कारण मग नाहीतर त्रास होईल तुम्हाला. आणि जर फुफ्फुसासाठी पल्मनरी फंक्शन टेस्ट किंवा एक्सरे वगैरे अशा गोष्टी असतात ते करा. पण तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करणं, निदान होणं अत्यंत जरुरी आहे. बरोबर. आपण असेच तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय, पण इथे टॉक टाइम मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.